नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूपच खतरनाक खूप भारी दाखवला आहे। मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे। जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिघींनी मिळून शर्वरीला जन्माची अद्दल घडवली प्रेक्षकांनो, आणि तिच्याकडून आता स्वतःच्याच हाताने सगळे पुरावे गोळा करत नानांचा आणि विक्रांतचा खून शर्वरीनेच केल्याचं त्यांनी सिद्ध केलंय। आणि पुरावे घेऊन पळून जाणाऱ्या ह्या शर्वरीला तिघींनी पकडून तिची चांगलीच वाट लावलेली आहे। आता नेमकं असं काय घडलं की शर्वरी आता सगळ्यांच्या न कळत पुरावे घेऊन पळून चाललेली असते आणि ह्या तिघींनी मात्र तिला रंगेहात पकडले। तर मंडळी, आजचा भाग खूप खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी, इकडे आता असं दाखवलं की शर्वरी किचनमध्ये आलेली असते आणि तिला स्वयंपाक करायचा असतो। पण आता ह्या तिघींना काही किचनमध्ये तिला थांबू द्यायचं नसतं, कारण ऐश्वर्याने तिथे मोबाईल लपून ठेवला आहे तांदळाच्या डब्यामध्ये। आता मंडळी, ह्या तिघीजणी तिला खूप कन्व्हिन्स करतात की शर्वरी वंच, तुम्ही कशाला इतका त्रास करून घेताय, तुम्ही आताच दमून आला आहात, आजच तुमचं लग्न झालंय, तर तुम्ही आज आराम करा। पण शर्वरी म्हणते की नाही, मी तुमचं कोणाचं काहीच ऐकणार नाही आहे, आजचा स्वयंपाक मी करणार आहे, म्हणजे मीच करणार आहे। तर आता इथे तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की कशाला, आणि म्हणते की नंतर म्हणते की हां, म्हणजे ते कशाला शर्वरी वंच, मी काय म्हणते, तुमचं आजच लग्न झालं की नाही, मग 2 दिवस तुमची खूप दगदग झाली आहे, तुम्ही आज आराम करा, आज आम्ही जेवण करतो, हवं तर तुम्ही उद्यापासून सुरुवात करा, चालेल, आम्हाला काही हरकत नाही आहे। आता मात्र ही शर्वरी हसते हसते म्हणते की नाही नाही, नाही नाही, अजिबात नाही, आजचा स्वयंपाक हा मीच करणार आहे। तर मंडळी, आता तिघांचा जो काही प्लॅनिंग आहे ना तो फसतोय। शर्वरी काही ऐकायला तयारच नाही आहे, कारण तिला चांगलं माहिती आहे ह्या तिघीजणी आपलं काही ऐकत नाही आहेत, म्हणजे ह्यानी नक्कीच काहीतरी इथे असं गोंधळ करून ठेवला आहे किंवा काहीतरी लपून ठेवलं आहे। आणि आता ही शर्वरी ऐकत नाही आणि जानकीचा हात धरते, म्हणते की जा बरं तुम्ही इथून तिघी पण बाहेर जा। आणि त्या तिघींना सुद्धा किचनमधून बाहेर काढते। आणि शर्वरी आता किचनमध्ये येऊन खूप असा ॲटिट्यूड दाखवत असते बरं का, कारण तिचा तो प्लॅन सक्सेसफुल झाला आहे ह्या तिघींना किचनमधून बाहेर काढण्याचा। तर त्या तिघींना इकडे घाम फुटला की आता काय करायचं, जर तिने तांदळाचा डबा उघडला भात घालण्यासाठी आणि जर तिला कळलं की हा तर तोच मोबाईल आहे विक्रांतचा, तर खूप मोठा गोंधळ होणार आहे। आता ह्या तिघींचं चाललेलं असं की काय करायचं काय करायचं काही कळत नाही आहे। जानकी ऐश्वर्याला म्हणते, अगं तुला तो मोबाईल काही तांदळाच्या डब्यातच ठेवायचा होता का, दुसरीकडे कुठेतरी ठेवायचा? ऐश्वर्या म्हणते, अगं माझ्या समोर जे दिसलं ते मी केलं, आता तांदळाचाच डबा तिथे होता आणि आणखीन कुठे लपवणार होते, जे मला त्यावेळेला सोयीस्कर वाटलं तसं मी केलं, आता काय करायचं ते विचार कर, शर्वरीला कसं थांबवायचं? तर मंडळी, इकडे असं दाखवलं की शर्वरी आता इकडे बटाटे वगैरे कापत असते आणि ती म्हणते की चला बटाटे कापून झाले, तोपर्यंत आता मी भात घालते, कुकर लावते, म्हणजे कसं पटापट सगळं जेवण होईल। आणि आता ती त्या डब्याजवळ येते आणि तो डब्बा उघडणार असतेच तेवढ्यात आता मागून जानकी येते आणि म्हणते की शर्वरी वंच थांबा। आता शर्वरी म्हणते की वहिनी, अगं काय झालं, असं का म्हणतीयस? त्यावरती म्हणते की हां, मला आत्ता आठवलं की काय झालं माहिती आहे का, अगं त्या डब्यामधले ना तांदूळ संपले होते आणि काल मी ऐश्वर्याला म्हणाले की ह्या डब्यातले तांदूळ संपले, डब्यात ओत, पण मला माहिती आहे ऐश्वर्या एवढी वेंदळी आहे ना, तिने नक्कीच त्या डब्यात तांदूळ ओतले नसणार आहे, थांब मी ना ऐश्वर्यालाच बोलवते। आणि आता ती ऐश्वर्याला घेऊन येते आणि म्हणते की ऐश्वर्या, तू सांग बरं आता मला, मी तुला काल म्हणाले होते ना की डब्यातले तांदूळ संपलेत, तू भरलेस का या डब्यामध्ये? ऐश्वर्या म्हणते की सॉरी सॉरी जानकी, मी विसरले अगं, पण मी आत्ता आणते ना, आत्ता लगेच डब्यामध्ये तांदूळ भरून घेऊन येते। आणि ऐश्वर्या पटकन तो डबा घेते आणि इकडे त्यांचा जो गोडाऊनाचा रूम आहे ना त्या ठिकाणी येते आणि पटकन त्या डब्यात तिने जो लपून ठेवलेला मोबाईल असतो ती बाहेर काढते आणि तो मोबाईल आणि चार्जर दोन्ही पण तिने आता त्या अडगळीच्या रूममध्ये लपून ठेवलाय। आणि तिने आता तांदळाचा डब्बा भरून इकडे पुन्हा घेऊन गेली आहे आणि तिने जो मोबाईल लपून ठेवलेला असतो ना ज्या ड्रॉवरमध्ये, त्याच्यावरती गोण्या डब्बे जे काय तिथे सामान असतं ना ते सगळं त्याच्यावरती ठेवून देते, जेणेकरून शर्वरीला जरी संशय आला तरी तिला तिच्या हातात हा मोबाईल अजिबात लागायला नको। तर इकडे जानकी आहे ती शर्वरीला तिच्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवत असते, म्हणते की काय ना, एका ठिकाणी 2च्या ऐवजी 4 हात लागले ना तर कामं कशी पटापट पटापट होऊन जातात। शर्वरी म्हणते की वहिनी, तू काय अजिबात ऐकायची नाही आहेस, म्हणजे मी आता तुला म्हणाले होते की मी सगळं काही एकट्यानेच करते आणि तरी पण तू आता इथे आली आहेस। जानकी म्हणते की हो, मी आता आहे ना बघा, मी पटकन डाळ स्वच्छ धुवून घेते, डाळ भात कुकरला लावते आणि घरच्यांना कसं लसणाची फोडणी दिलेलं वरण बनवलं ना की सगळ्यांना ते खूप आवडतं। आता जानकीच्या मनात संशय असतो की ही जेवणाचा एवढा हट्ट करते, म्हणजे ही नक्कीच जेवणामध्ये काहीतरी मिक्स करणार, सगळ्यांना मारण्याचा तर प्रयत्न नसेल नाहीचा। आता त्याच्यामुळे जानकी तिला जेवणाला मदत करत असते, जेणेकरून आपलं तिच्यावरती लक्ष राहील। पण ही शर्वरी ऐकते काय, तिने आता जरी ऐश्वर्या रिटर्न आलेली असली तरी पण ह्या दोघींना सुद्धा किचनमधून बाहेर काढते आणि म्हणते की नाही नाही, स्वयंपाक मिस करणार म्हणाले की नाही, त्याच्यामुळे स्वयंपाक मिस करणार आहे, तुम्ही दोघी आत्ताच्या आता इथून निघून जा। आता पुन्हा तिने त्या दोघींना किचनमधून बाहेर काढलंय आणि आता ह्या अवंतिकाच्या रूममध्ये येतात
आता जानकी म्हणते की मला ना खूप टेन्शन आलंय. शर्वरी म्हणजे आपल्याला असं किचनमध्ये का येऊ देत नाही आहेत? म्हणजे एवढा हट्ट त्यांनी आत्तापर्यंत कधीच केला नव्हता आणि आजच ते असं का वागतायत? मला ना खूप संशय येतोय. त्या जेवणामध्ये काहीतरी मिक्स करणार नाहीत ना? आपल्याला काही मारण्याचा प्रयत्न ते करणार नाहीयेत ना? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की काही सांगता येत नाहीये. पण मी मोबाईल चार्जला लावते तोपर्यंत. आता ही ऐश्वर्या मोबाईल चार्ज करत असते विक्रांतचा त्याला ऑन करण्यासाठी. पण आता अवंतिका म्हणते की शर्वरी वंचनचं ना काही सांगता येत नाहीये. तर ज्या विक्रांतला मारू शकतात, स्वतःच्या नवऱ्याला मारू शकतात, तर ते आपल्या पण जीवावर उठू शकतात. त्यावर ऐश्वर्या म्हणते की "हे बघ, आपल्याला प्रत्येक पाऊल आहे ना आता विचार करून आणि सांभाळून टाकावं लागणार आहे. काही भरोसा नाही आहे तिचा." तर मंडळी आता इकडे शर्वरीने सगळं स्वयंपाक बनवलेला असतो, जेवण बनवलेलं असतं आणि ती सगळ्यांसाठी जेवणासाठी आवाज देत असते. तर ह्यांनी इकडे जो विक्रांतचा फोन चार्जिंगला लावला आहे, तो खूप मुश्किलीने ऑन झालेला असतो. कारण ती चार्जरची पिन त्याला काही व्यवस्थित लागत नाही आहे. ऑन होतो आणि आता हे लोकं पुन्हा काहीतरी ओपन करणार. तेवढ्यात त्यांना कळतं, की याच्यावरती तर फेस लॉक आहे. मग आता काय करायचं? आता पुन्हा तो मोबाईल डेड होतो, स्विच ऑफ होतो. जानकी पुन्हा चार्ज करत असते. परत सेम प्रॉब्लेम होतो. जानकी म्हणते, "हा चार्जर काही लागत नाही आहे. आपल्याला नवीन चार्जरची गरज आहे. कुठून आणायचा हा चार्जर?" त्यावर आता ऐश्वर्या म्हणते, की "टेन्शन घेऊ नकोस. मी मागवते. मी बघते काय करायचं ते." तर मंडळी इकडे सगळेजण आता डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात आणि शर्वरीने जेवण केलंय. त्याच्यामुळे आता ह्या तिघींच्या सुद्धा मनात शंका निर्माण झालेली असते, की हे जेवण जेवायचं की नाही जेवायचं? आणि ह्या शर्वरीने आता सगळ्यांना जेवायला बसवलंय आणि ह्या तिघी पण उभ्या असतात. त्या काही जेवायला बसायला तयार नाही आहेत. आणि आता जानकी म्हणते, की खरंच हिने जर जेवणात काहीतरी टाकलं असेल ना, तर आपल्याला ना सगळ्यात आधी हिलाच टेबलावर जेवायला बसवायला हवं. आणि आता जानकी आहे ना ऐश्वर्याला म्हणते, की शर्वरीला म्हणते, की "शर्वरी वंच, तुम्ही पण बसा ना इथे जेवायला. म्हणजे सगळ्यांसोबत तुम्ही सुद्धा बसलात तर आम्हालाही बरं वाटेल." शर्वरी म्हणते की "नाही हां, छे, छे, छे. आज स्वयंपाक मी केलाय की नाही म्हटल्यानंतर स्वयंपाक मीच वाढणार आहे." तेवढ्यात आता जी सुमित्रा आहे ती म्हणते की "काय शरू, आज तू स्वयंपाक बनवलाय?" तेव्हा आता ही म्हणते जानकी म्हणत असते की "हो, आजचा सगळा स्वयंपाक शर्वरी वंचाळनी एकट्याने बनवलाय." त्या सारंग म्हणतो की "काय? अरे बापरे!" आणि खरं तर तो शर्वरीची ती मस्करी करत असतो. शर्वरी म्हणते की "म्हणजे अरे, असं काय करतो? मी स्वयंपाक बनवलाय म्हणजे मला काही जमत नाही असं नाहीये." त्यावर आता सारंग आणि हे दोघं सुद्धा म्हणतात की "अरे ताई, मस्करी करतो, एवढं काही सिरियसली घेतेस?" तर मंडळी तरी सुद्धा ह्या तिघींच्या मनात शंका निर्माणच झाली आहे आणि त्याच्यामुळे जानकी म्हणते की "शर्वरी वंच बसा ना तुम्ही पण जेवायला." शरीर म्हणते "वहिनी असं काय करते सगळं? मी काही थकली वगैरे नाही आहे. स्वयंपाक केला असताना तरी आज मी स्वयंपाक केला की नाही, त्यामुळं माझी खरंच खूप इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी बसून स्वयंपाक खावा आणि मी तुम्हाला वाढावा." जानकी म्हणते की "शर्वरी ही इतकी आपल्याला फोर्स का करते? जर खरंच तिने जेवणामध्ये जर काही मिक्स केलं नसेल ना, तर ती सगळ्यात आधी तो घास खाईल आणि जर तिने जर ह्याच्यामध्ये काही मिक्स केलं असेल तर ती खाणार नाही आहे." आणि ती लगेच म्हणते की "ऐका ना शर्वरी वंच, मी काय म्हणते." त्यावर आता शर्वरी म्हणते की "नाही हां, मी नाही म्हणजे नाहीच ऐकणार आहे." आणि आता ती जबरदस्तीने त्या तिघींना सुद्धा डायनिंग टेबलवर बसवते जेवायला आणि त्या तिघींचा नाईलाज असतो. बिचारा तिघी पण तिथे जेवायला बसतात आणि आता जेवणाला सुरुवात करणारच असतात. तेवढ्यात आता जानकी म्हणते की "काय करायचं? काही करून हे थांबवायला हवं." आता ही सगळेजण एक-एक घास खाणार. तेवढ्यात जानकी म्हणते की "थांबा." आता सगळेजण म्हणतात की "जानकी, अगं काय झालं? एवढं जोरात का ओरडलीस?" जानकी म्हणते की "नाही, नाही, तसं नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यांना जेवायचंच आहे. पण मी काय म्हणते की आज शर्वरी वंचनचं आणि राहुलचं लग्न झालं आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा घरामध्ये असं काहीतरी जेवायला बनवलंय. तर मी काय म्हणते, आजच्या जेवणाची सुरुवात ह्या दोघांपासूनच होऊन जाऊ दे ना." आणि मला काय म्हणायचं आहे, की ह्या दोघांनी सुद्धा एकमेकांना घास भरवा आणि त्यात शर्वरी वंशांनी आज पहिल्यांदा सगळ्यांसाठी एवढा स्वयंपाक केलाय, त्याच्यामुळे आज पहिला मान त्यांचा. मी काय म्हणते शर्वरी वंश, तुम्ही एक घास राहुलला भरवा आणि राहुल तू एक घास शर्वरी वंशांना भरव. शर्वरी म्हणते, की "नाही गं वहिनी, कशाला उगाचच, कशाला उगाचच." आता ही लगेचच ऐश्वर्या म्हणते, की "अगं असं कसं म्हणतेस? तुमचं नवीन लग्न झाले की नाही, मग एकमेकांना घास भरायला नको का?" आणि आता मात्र इथे सगळ्यांचा नाईलाज असल्यामुळे शर्वरी म्हणते, की "बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे." आणि आता ती एक घास घेते आणि इथे राहुलला भरवते. आता राहुलने तर खाल्लंय आणि तेवढ्यात आता जानकी म्हणते, की "राहुल भाऊजी, तुम्ही सुद्धा शर्वरीने बटाट्याची भाजी आणि पुऱ्या खूप छान बनवल्यात. तुम्ही सुद्धा आता तिला भरवा बरं." आणि आता तिने सुद्धा घास खाल्लेला आहे. त्याच्यामुळे आता ह्या लोकांची खात्री पटली आहे, की म्हणजे बाबा जेवणामध्ये हिने काही मिक्स केलेलं नाहीये आणि मग बाकी सगळ्यांनी आता इथे जेवायला सुरुवात केली आहे. तर सगळेजण आता इथे शर्वरीच्या जेवणाचं कौतुक करत असतात आणि तेवढ्यात आता जानकी म्हणते, की "हो, आणखीन एक सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, म्हणजे जेवण झाल्यानंतर सगळ्यांसाठी मसाला दूध बनणार आहे बरं का." तेवढ्यात आता लगेच सुमित्रा म्हणते, की "आज काय नक्की विशेष काय आहे काय?" त्यावर आता जानकी म्हणते, की "विशेष असं काही नाही आहे, पण आपली अवंतिका तिला मसाले दूध प्यायची इच्छा झाली होती, तर म्हटलं चला सगळ्यांसाठीच करूया."
तेवढेच तिचे डोळे पुरावले जातील नाही का. माझे डोहाळे जी काळजी माझ्या नवऱ्याने सौमित्रीने घ्यायला पाहिजे, माझ्या मनातलं त्याला खरं तर कळायला पाहिजे, पण ना माझ्या नवऱ्यापेक्षा जानकी वहिनीनंच माझ्या मनातलं जास्त कळतं. आता हा सगळा फनी मोमेंट चालू असतो. आता मंडळी सगळ्यांची जेवणं झालेली असतात, तर मंडळी आता इकडे सगळेजण बाहेर बसलेले असतात आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या मसाला दूध घेऊन येतेस ना सगळ्यांसाठी. ऐश्वर्या म्हणते की हो आता लगेच जाते आणि पटकन घेऊन येते. आणि मंडळी आता इथे तिने सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन आली, ती सगळ्यांना देत असते. आणि आता जानकी हळूच ऐश्वर्याला म्हणते की या दोघांच्या मसाला दूधमध्ये काय मिक्स केलंस तू नक्की. त्यावर आता मंडळी ते असं दाखवलं आहे की ऐश्वर्या ह्या दोघांसाठी स्पेशल असं वेगळं दूध बनवते. त्यांच्यासाठी छान तिने प्लेट वगैरे सजवलेली असते आणि त्याच्यामध्ये तिने आता झोपेचं औषध मिक्स केलं आहे, जेणेकरून त्या दोघांना पटकन झोप यावी म्हणून. तर आता हे सगळेजण बाहेर बसले आहेत आणि ते स्पेशल दूध आता ऐश्वर्याने ते दोघांना दिलं आहे. आणि ते दोघंजण छानपैकी दूध प्यालेले असतात आणि म्हणतात की जानकी वहिनी खरंच खूप खूप छान दूध बनवलेस हा, खूप छान वाटतंय मस्त. ऐश्वर्या म्हणते की हे दूध पिल्यानंतर तुम्हाला झोप पण छान आणि मस्त येणार आहे बरं का. तर मंडळी आता ह्या सगळ्यांचं इकडे दूध पिऊन झालंय, छान गप्पा मस्ती वगैरे सुरू असतात. आणि तेवढ्यात आता शर्वरी म्हणते की चला खूप झोप येते आता, एक काम करते मी जाऊन झोपते, तुम्ही पण सगळे जाऊन झोपा, आराम करा. तर मंडळी आता ह्या तिघीजणी पुन्हा एकत्र येतात. आणि मंडळी इकडे जो विक्रांतचा मोबाईल आहे त्याला फेस लॉक असल्यामुळे ते लॉक ओपन करत नसतं. आणि जानकीला आता माहिती आहे की हे लॉक आहे ना, म्हणजे फेस लॉक नक्कीच शर्वरीचं असणार आहे. तिनेच हे लॉक स्वतःच्या फेसवर ठेवलं असणार आहे. आणि ती झोपलेली असताना आता ऐश्वर्या आणि जानकी दोघीसुद्धा येतात. त्यांनी झोपेमध्ये त्या शर्वरीचे डोळे उघडे केलेत हळूच आणि ते फेस लॉक अनलॉक केलेलं आहे. आता तेवढ्यात मोबाईल अनलॉक झाला आहे आणि त्यांनी त्याच्यावरती मेसेज पाहिला आहे की विक्रांतने नानांसाठी मेसेज केलेला असतो, त्यांची डेथ होण्याआधी केलेला मेसेज आहे तो. आणि त्याच्यामध्ये त्यांना मेसेजमध्ये लिहिलं आहे की शर्वरी आपल्याला फसवती आहे, ती आपल्या दोघांचा विश्वासघात करते, असा बराच मोठा मेसेज आहे तो. आणि तो मेसेज बघून आता ऐश्वर्या आणि जानकीची पूर्ण खात्री पटली आहे की ही शर्वरी आपल्या सगळ्यांना फसवते, नानांना तिने फसवलं आहे आणि खूप मोठा कट केला आहे तिने. आणि आता खूप मोठा असा पुरावा त्यांना त्याच्यामध्ये सापडला आहे. कारण विक्रांतने जेव्हा नानांना हे सगळं सांगितलं तेव्हा तिने सगळं सगळं काही तिने आता त्या मेसेजमध्ये त्याने लिहून ठेवलेलं असतं आणि संपूर्ण मेसेज आता ह्या दोघींनासुद्धा मिळालेत. आणि त्याच्यामुळे आता विक्रांतचा आणि नानांचा खून हा दुसरा तिसरा कुणीच नाही तर ह्या शर्वरीनेच केलेला आहे, हे आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. कारण जर विक्रांत हा नानांना जर सगळं सांगणार होता तर नानांचा खून ज्या अर्थी विक्रांतने केला नाही आहे याचा अर्थ नानांचा खूनसुद्धा ह्या शर्वरीनेच केलेला आहे, हे सुद्धा आता जानकीला आणि ऐश्वर्याला समजलेलं आहे. तर मंडळी उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे रोजचे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत.